माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोते हो, आज विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात सॉफ्ट स्किलमधून व्यक्तिमत्व विकास या विषयावर वरद तुळजापूरकर हेडा यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. श्रोतेहो, नमस्कार अमरावती कार्यक्रमाच्या या दुसऱ्या भागामध्ये आपलं परत एकदा स्वागत. आणि दुसरा भाग मी याकरता म्हणतोय की आज आपल्यासोबत परत एकदा कालच्याच पाहुणे आहेत, सॉफ्ट स्किल ट्रेनर वरद तुळजापूरकर हेडा. आणि विषय तुम्हाला माहितीच आहे, आपण छान गप्पा काल त्यांच्याशी मारल्या होत्या सॉफ्ट स्किलमधून व्यक्तिमत्व विकास या विषयावर. परत एकदा वरद मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये. थँक्यू. आणि आपण काल जे थांबलो होतो ते बॉडी लँग्वेज या विषयावर येऊन आपण काल थांबलो होतो. मला आज खरं तर तुम्ही ज्या पद्धतीचं मार्गदर्शन काल केलं त्याच्यातून आमच्या श्रोत्यांना कदाचित एक उत्सुकता तयार झाली असेल की मग मॅडम याचं ट्रेनिंग देतात का. बरोबर आहे. तर मग थोडंसं आम्हाला ते पण सांगा ना, तुम्ही ट्रेनिंग याचं जे देता प्रशिक्षण, अनेक ठिकाणी तुम्ही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये जाता, सगळीकडे जाता, आणि अमरावतीमध्ये साधारण कुठे तुम्ही ट्रेनिंग देता, आणि आमच्या श्रोत्यांपैकी जर कोणाला ट्रेनिंग घ्यायचं असेल तर त्यांनी काय करावं, या प्रश्नांचं आम्हाला थोडंसं उलगडा करून सांगा. बरोबर आहे. मी दोन्ही एरियाजमध्ये वर्क करते. म्हणजे मी अकॅडमिक्समध्ये पण आहे, म्हणजे एज्युकेशनमध्ये पण आहे, आणि मी कॉर्पोरेट ट्रेनिंग्स पण घेते. जे स्टुडंट्स आहेत, जे शिकतायत, त्यांच्यासाठी माझे कोर्सेस असतात सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंगचे. कॉन्फिडन्स बिल्डिंगचं मॉड्यूल असतं किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं मॉड्यूल असतं. बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये मी जाते ट्रेनिंगसाठी. सो इथे मी एम्प्लॉई ट्रेनिंग्स घेते. तर एम्प्लॉई ट्रेनिंग्सची काय गरज आहे? हॉस्पिटल्समध्ये फॉर एक्झाम्पल बरेच पेशंट्स येतात, त्यांचे रिलेटिव्स येतात, त्यांना कसं हँडल करायचं, किंवा बरेचदा लोक भांडतात किंवा नावं ठेवतात किंवा हल्ला करतात, मग त्यांना कसं हँडल करायचं. बऱ्याचदा टीममध्ये आपापसात प्रॉब्लेम्स असतात लोकांचे, एम्प्लॉईजचे, त्यांच्या कंप्लेंट्स किंवा ग्रीव्हियन्स कशा हँडल करायच्या, टीममध्ये कसं काम करायचं. लिडरशिप, जे मॅनेजर्स असतात त्यांचं वेगळं ट्रेनिंग घेते मी, की तुमच्या अंडर जे लोक काम करतायत त्यांना एम्पथेटिकली, म्हणजे समजून घेऊन कसं काम करून घ्यायचं. आजकाल कोणीच कोणाचं ऐकत नाही, अरेरावी चालत नाही. मग जर अरेरावी करायची नाही किंवा रागवायचंच नाही, एकदा कोणाला रागवलं तर एम्प्लॉई म्हणतो मी उद्यापासून कामावर येत नाही. मग या गोष्टी कशा हँडल करायच्या, अँगर मॅनेजमेंट कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग मी घेते. तुम्ही एक छान उल्लेख केला, अँगर मॅनेजमेंट. रागावर नियंत्रण करण्याकरता काय सांगितलं जातं, म्हणजे तुम्ही काय सांगता लोकांना? रागावर नियंत्रण करणे हे अनेक लोकांना अशक्य असतं, पण त्यामुळे आपल्या रिलेशनशिप्स वर्कप्लेसवर आणि पर्सनल लेवलवर पण खूप दुखावल्या जातात. पण राग आत ठेवला तर तो पण आपल्या हेल्थसाठी बरोबर नाही. मग करायचं काय? माझं हे मत आहे की राग हा खूप पोलाईट आणि चांगल्या रीतीने बाहेर पडला पाहिजे. शांततेने व्यक्त झाला पाहिजे. शांततेने व्यक्त झाला पाहिजे. एक उदाहरण देते. एकदा असं झालेलं की आम्ही सगळ्या मैत्रिणी कुठेतरी रेस्टॉरंटला गेलेलो, आणि तिथे एका मैत्रिणीने काहीतरी गमतीतच मला असं काही म्हटलं जे मला अजिबात आवडलं नाही किंवा ज्याचा मला खूप राग आला. माझ्या प्रोफेशनच्या विषयी होतं आणि जे काही असेल ते. आता राग खूप आलेला, पण जर तो तिथेच व्यक्त केला गेला असता तर तिथलं एन्व्हायरमेंट, जे आम्ही गंमत जम्मत करत होतो, ती सगळी बिघडली असती. बरोबर आहे. आणि खरं तर दुसऱ्यांचा राग हा बऱ्याच जणांसाठी एंटरटेनमेंटचा पार्ट असतो. ते बघ तिला राग आलाय, बघ तिचा चेहरा बघ, त्या दोघींमध्ये नक्की काहीतरी प्रॉब्लेम झालाय, गॉसिपिंग सुरू होतं. करेक्ट. मी तिथे काहीच रिॲक्ट नाही केलं, पण त्याच क्षणी माझ्या चेहऱ्यावरून मैत्रिणीला कळलंही असेल की काहीतरी झालेलं आहे. नेक्स्ट डे मी मैत्रिणीला कॉल केला आणि तिला सांगितलं की हे बघ, काल जे तू असं सगळ्यांसमोर बोलली ना, ते मला नाही आवडलं. अच्छा, म्हणजे त्यावेळेला तुम्ही बोलल्या नाही, दुसऱ्या दिवशी तिच्याशी शांतपणे? नेक्स्ट डे मी कॉल करून तिला सांगितलं की मला हे आवडलं नाही, नेक्स्ट टाइम हे बोलण्याआधी नक्की विचार करशील. ओके, त्याने मी हर्ट झाले आहे. मग माझा राग होता, पण मी तो ह्या प्रकारे व्यक्त केला. राग हा पोलाइटली व्यक्त झाला पाहिजे, हे माझं मत आहे. हे प्रत्येक ठिकाणीच पॉसिबल होत नाही, पण पेशन्स हा असलाच पाहिजे.
आणि मला असं वाटतं की त्या रागातून आपण दुसऱ्यावर जेव्हा खूप रागाने व्यक्त होतो तेव्हा आपलंही काहीतरी आतल्या आत हानी होतच असते. करेक्ट. हाही भाग होतच असतो. बरेचदा ज्याच्यावर राग आला आहे त्याला फरक पण पडत नाही, पण आपल्याला असा फरक पडतो की रात्रीची झोप जाते. खरं खरं. म्हणजे एक तो स्वभाव असतो की आपण दुसऱ्याला वाईट बोलून दिलं तरी आपल्याला वाईट वाटत राहतं की अरे हे माझं चुकलं तर नाही. करेक्ट. तर हे पण एक, त्यामुळे तुम्ही छान सांगितलं की माध्यम काय आहे तुमचं व्यक्त होण्याचं, राग व्यक्त करण्याचं. बरोबर सुद्धा. मंडळी, खरं तर यानंतर तुम्हाला जर कशाचा राग आला तर वरद मॅडमनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने अगदी तो व्यक्त करा. आणि एक अजून इथे ऍड करू इच्छिते मी अगदी अगदी की आपले कुठलेही इमोशन्स चॅटवर, व्हॉट्सॲपवर किंवा मेसेजेसच्या माध्यमातून व्यक्त करू नये, कारण की त्यात मिसअंडरस्टँडिंग जास्त होतात. खरंय. मग तो राग असो किंवा लोभ. आणि तसं म्हणतात की गैरसमज एकदा झाला की न बोललेले वाक्य ऐकायला यायला लागतात. करेक्ट. मिसअंडरस्टँडिंग इज अ चेन. खरं खरं. ती चेन बनत जाते. न घडलेल्या गोष्टी पण वाटायला लागतात त्यामुळे की ज्या पण भावनांची क्लॅरिटी करायची असेल ती संवादानी आणि फेस टू फेस संवादानी साधावी. मला खरं तर तुम्हाला करिअरकडे परत एकदा आणायचं आहे की करिअरच्या प्रगतीसाठी सॉफ्ट स्किल कशा प्रकारे मदत करतं याबद्दल आम्हाला सांगा. सगळ्यात पहिले मी बोलीन जॉब सिक्युरिटीबद्दल. जेव्हा आपण करिअरबद्दल बोलतोय ना तेव्हा आपल्याला जॉब सिक्युरिटी हवी असते. खरं. जिथे आपण जॉब करतोय तिथे आपण जर मला सोडायचं आहे तेव्हा मी सोडू शकते, पण मला जर तिथे टिकून राहायचं आहे तर तिथे सॉफ्ट स्किल्स अप्लाय करणे गरजेचं आहे. म्हणजे काय तर सगळ्यात पहिले प्रॉब्लेम सॉल्विंग. वर्क प्लेसमध्ये प्रॉब्लेम्स, इश्यूज हे येत असतात. त्यांना सॉल्व करण्याची पद्धत, करेक्ट आणि टाइमली डिसिजन्स घेणे, त्याला म्हणतात डिसिजन मेकिंग. ते साऊंड असलं पाहिजे. सॉफ्ट स्किल्सचा पार्ट आहे. मग आहे नेगोसिएशन, म्हणजे कन्व्हिन्स करण्याच्या स्किल्स. ह्या सगळ्या गोष्टींसाठी कम्युनिकेशन हे तुम्हाला लागणारच आहे, पण प्रॉब्लेम सॉल्विंग किंवा डिसिजन मेकिंग सुद्धा एक कौशल्य आहे. टीमवर्क. करिअरसाठी टीमवर्क हे खूप महत्त्वाचं आहे. मी माझं काम चांगलं करते, पण माझ्या टीममध्ये जर कोणी चांगलं करत नसेल काम, किंवा मला कोणी पटत नसेल, आवडत नसेल, पण तरी त्या व्यक्तीबरोबर जमवून ठेवणे. ओके, हे खरंच महत्त्वाचं आहे. माझा टीम मेंबर, माझे कलिग सपोज माझ्या समोर आले आणि मला असं वाटलं की अरे बापरे, आता हे आले, यांना तर मला आज पाहायचंच नव्हतं, यांना त्यांचा चेहराच पाहायचा नव्हता, यांच्याबरोबर मी कामच करू शकत नाही, अरे बापरे कायच करू मी. हा जर विचार मनात आला तरी जेव्हा आपण असं रिॲक्ट करतो, अरे वा सर, गुड मॉर्निंग, कशी झाली तुमची ट्रिप, तुम्ही काल ट्रिपला गेला होतात, कसं झालं, अरे वा चला आपल्याला ते काम करायचं आहे, हे ज्याला जमलं त्याचा जॉब सिक्युअर आहे. हे सगळं सॉफ्ट स्किल आहे. म्हणजे अगदी आता तो आला तर ते चेहऱ्यावर दिसायलाच नको आणि तुमच्या मनातही तसं काही आहे असंही वाटायला नको, अशा पद्धतीने तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे. करेक्ट. क्या बात आहे. इमोशनल इंटेलिजन्स हा एक छान शब्द तुमच्या सॉफ्ट स्किलमध्ये येतो. तर इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय आणि ते विकसित जर करायचं असेल तर ते कसं करायचं, असा एक दुहेरी प्रश्न आम्हाला आहे. तर याला काय सांगाल? अनेक वर्षी इमोशनल इंटेलिजन्स हा कॉन्सेप्टच नव्हता, कारण आपले जे आई वडील किंवा आजी आजोबा या लोकांना कधी कोणाकडे जावं लागलं नाही आपले इमोशन्स हँडल करायला, किंवा कधी कुठल्या मोटिवेशनल स्पीकरला फॉलो करावं लागलं नाही. इमोशनल इंटेलिजन्स हा एक न्यू कॉन्सेप्ट आहे. जेव्हा लोक आपले इमोशन्स मॅनेज करू शकत नाही तेव्हा वर्क प्लेसवर आणि पर्सनल लेवलवर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स येतात. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे सेल्फ रेग्युलेशन, सेल्फ अवेअरनेस, सोशल स्किल्स ज्याला आपण म्हणतो. ओके, इमोशनल इंटेलिजन्सची गरज कधी पडते? जेव्हा आपण डील करतोय दुसऱ्या लोकांशी. एकटे आहात तर तुम्हाला तुमचे इमोशन्स मॅनेज करायचे, पण जेव्हा तुम्ही टीममध्ये आहात, तुम्ही लोकांमध्ये बसले आहात, तेव्हा तुम्हाला तुमचे इमोशन्स इंटेलिजंट होऊन मॅनेज करायचे आहेत. सो स्वतःला रेग्युलेट करणे. ह्या विषयावर खूप बोलायचं आहे मला. सांगायचं आहे तुम्ही कसे चुकले आहात, तुमचे विचार किती चुकीचे आहेत, हे डिसिजन्स बिलकुल बरोबर नाही आहेत, पण हे कसं मांडायचं आहे समोर, ते आहे इमोशनल इंटेलिजन्स. फॉर एक्झाम्पल, सर आपण हा विषय काढलाच आहात, तर ह्याबद्दल जे आपले विचार आहेत, तुमचे विचार आणि माझे विचार थोडे वेगळे आहेत, तर मी माझे विचार समोर ठेवू शकते. हा जो डिसिजन आपण घेतोय ना या बाबतीत, हा जर असा घेतला गेला तर जास्त बेटर होईल.
असं जर तुम्ही बोलत असाल ना, याचा अर्थ आहे की तुमचा जो काही अँगर आहे किंवा तुमचा जो चलबिचल आहे मनातली, तुम्ही हँडल करून समोर ठेवता आहात. त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो. खरं. मॅच्युरिटीनी बोलण्याचा इम्पॅक्ट जास्त होतो. खरं. वरद मॅडम, खूप जणांना हा प्रश्न असतो की मला नाही नाही म्हणतायत. माझाही आहे, म्हणजे ही अडचण असतेच की नाही कसं म्हणायचं. करेक्ट. आणि मग हे म्हणण्याच्या न म्हणता येण्याच्या नादामध्ये आपण आपलं आर्थिक नुकसान करून घेतो, आपलं मानसिक नुकसान करून घेतो, आपल्या वेळेचं नुकसान करून घेतो. कसं म्हणायचं नाही? करेक्ट. हाऊ टू से नो. हाऊ टू से नो. खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे हा. जसं तुम्ही म्हटलं, आपण बरेचदा स्वतःलाच विसरून जातो, स्वतःच्या प्रायोरिटीज विसरून जातो आणि आपण कोणीही काहीही मदत मागितली किंवा कुठल्याही गोष्टीसाठी आपण हो म्हणतो. खरं. आणि मग आपण विचार करतो की हे तर मला नकोच होतं किंवा हे मला करायचंच नव्हतं. सो आता नाही आपण म्हणू शकत नाही याचा रूट कॉज आहे इनसिक्युरिटी. मला इन्सिक्युअर वाटतं, मी माझ्या मैत्रिणीला जर नाही म्हटलं तर ती मैत्री तोडेल किंवा ती विचार करेल ही अशीच आहे किंवा ती मला जज करेल. ओके, ही आहे इन्सिक्युरिटी. त्यामुळे आपण नाही म्हणू शकत नाही. वर्क प्लेसमध्ये नाही म्हणायचं नाही आहे, कारण जर मी नाही म्हटलं तर माझा जॉब गेला तर, किंवा माझ्या बॉसनी माझ्याबद्दल चुकीचा विचार केला तर. आता नाही म्हणणे ना हे खूप कन्स्ट्रक्टिव्ह असायला पाहिजे. माझ्या मते जनरली स्पीकिंग, जर आपल्याकडून होणाऱ्या गोष्टी असतील, सिम्पल गोष्टी, तर त्याला हो म्हणायला हरकत जे नाही. करून मला त्रास होणार नाही किंवा माझं काही नुकसान होणार नाही. बिलकुल, त्या करायलाच पाहिजे. वाय नॉट. पण जर मला कोणी 2,000 रुपये ओके, मला अगदी 2,000 रुपयाची गरज आहे, मला आत्ताच्या आत्ता हवे आहेत, पण ह्याच कलिगला किंवा माझ्या मित्राला मी मागच्या वर्षी जेव्हा 2,500 रुपये दिले होते ते परत मिळालेच नाही आहेत, पण आता मी याला परत कसे देऊ? ओके, मग नाही म्हणता येणार नाही, माझा फारच जवळचा मित्र आहे, माझ्या फारच जवळची मैत्रीण आहे. अशा ठिकाणी आपल्याला स्वतःचा स्टँड घेता यायला हवा. त्याला मॅच्युरिटी म्हणतात. इथे इन्सिक्युअर वाटण्याची गरजच नाही. तो मित्र, तो रिलेटिव्ह जर तुमचा खरा मित्र असेल तर तो तुम्ही नाही म्हटल्यावर सुद्धा खरा मित्रच राहणार आहे, टिकून राहील असतो. जर तुम्ही पैशासाठी नाही म्हटल्यावर तो मैत्री तोडत असेल तर यू डोंट डिझर्व हिम. खरं खरं. मग आता नाही कसं म्हणायचं? अरे काय रे, तुला मागच्या वर्षी पैसे दिले होते मी, मला आत्ता आठवलं तू मला परतच नाही केलेस, काय कमाल आहे रे तुझी. बरं जाऊ दे, ते जाऊ दे, आता ठीक आहे, ह्या वेळेस मला देता येणार नाही, माझे थोडे पर्सनल इश्यूज चालले आहेत, थोडे फायनान्शियल क्रंच आहे, आय नो तू 2,000च मागतोय पण नाही पॉसिबल होणार रे, आय एम सो सॉरी, असं म्हणता आलं पाहिजे. येस. इन्सिक्युरिटी सोडा. ॲरोगंटली बोलायचं नाही आहे, पोलाइटली नाही म्हणायचं आहे. माझ्याकडे ऑलरेडी हे काम आहे सर, अजून एक काम देताय, मी प्रयत्न करेन, माझ्याच्याने झालं तर मी करेन, पण गॅरंटी नाही आहे सर, हे म्हणता आलं पाहिजे. म्हणजे शुगर कोटेड रिजेक्शन. करेक्ट, करता आलं. ॲब्सोल्युटली. सो थोडक्यात कारणं सांगून आणि सेन्सिबल कारणं सांगून नाही म्हणता हे आलंच पाहिजे. वरद मॅडम, ग्रूमिंग हा आपण शब्द आता या जेनझी फार आपण यांच्याकडून आपल्याला तो ऐकायला मिळतो. तर ग्रूमिंग म्हणजे नेमकं याचा अर्थ काय, आणि लागलीच अगदी आम्हाला त्याचं महत्त्व पण सांगता आलं तर. ग्रूमिंग म्हणजे इन शॉर्ट नीट नेटकं राहणे, सिर से पाव तक असं म्हणतो आम्ही त्याला, फ्रॉम हेड टू टो. अच्छा. जे आपली हेअरस्टाईल किंवा आपण कुठलं फुटवेअर घातलं आहे, हे सगळं ग्रूमिंगचा पार्ट आहे. बरोबर. आता आपण जेनझीजची गोष्ट करतो आहे, पण खरं तर याचं महत्त्व मिलेनियल्स काय किंवा आधीची जनरेशन काय, ह्या सगळ्यांना याचं महत्त्व आहे. आणि ग्रूमिंग ही खूप गरजेची गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल मी सांगते, आपण इंडियात राहतो, आपण भारतात राहतो, भारताचा क्लायमेट जनरली स्पीकिंग थोडा गरम, ह्युमिड, हॉट असाच आहे. मग बेसिक सेन्स काय म्हणतो ग्रूमिंगचा, की तुम्ही रोज आंघोळ केल्याच गेली पाहिजे, तुम्ही दिवसातून 2दा ब्रश हे केल्याच गेलं पाहिजे. आता ह्या खूपच बेसिक गोष्टी आहेत. श्रोत्यांना वाटेल आपण हे सगळं काय बोलतो आहोत, पण ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बॉडी ओडर जी फारच इझिली आपण घालवू शकतो, 2दा आंघोळ करून किंवा डिओड्रंट वापरून किंवा साधी पावडर वापरून, ते केल्याच गेलं पाहिजे. मेन आणि विमेन, स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी वेगळ्या ग्रूमिंग टिप्स असतात. स्त्रियांसाठी नीटनेटकं राहणं, समारंभ काय आहे त्यानुसार
कपडे वेअर करणं. पण मला असं वाटतं स्त्रियांना हे फार सांगण्याची गरज नाही पडत, त्या प्रेझेंटेबलच असतात काय. फारच चांगलं जर तुम्हाला असं वाटतंय तर. नाही, असतात म्हणजे आपण म्हणतो की त्यांना ज्या पद्धतीने सजने धजने के लिए वक्त लेते हैं Correct. असं म्हणतोच ना आपण. पण इथे मी हे ऍड करू इच्छिते, सजने धजने की जरूरत है, बिलकुल स्त्रिया आहेत, केलंच पाहिजे. पण मग ऑफिसच्या ठिकाणी तुम्ही जर मोठे झुमके घालून गेलात हा, किंवा तुम्ही अगदी तुम्ही तोरड्या जर घातल्यात, पायल ज्याला आपण म्हणतो, आणि त्या वाचतायत ऑफिसमध्ये, तुम्ही बांगड्या घातलायत, तर हे ऑफिससाठी हे सगळं नाहीये ना. एक्झिक्युटिव्ह प्रेझेन्स म्हणतात ग्रूमिंगला जेव्हा आपण वर्कप्लेस बद्दल बोलतो. सो कामाच्या ठिकाणी फॉर्मल वेअर हे गरजेचं आहे. पण हा फरक करता आला पाहिजे. हा फरक करता आला पाहिजे. मला लग्नाला जायचं आहे की मला ऑफिसला जायचं आहे. करेक्ट. आणि जर आपण पुरुषांबद्दल बोललो तर दाढी करणे वेळेवर, प्रॉपर केस कापणे, किंवा जी कुठली तुम्ही चष्म्याची फ्रेम वापरता आहात ती तुमच्या चेहऱ्यावर सूट होणे, होते का नाही, तुम्ही शर्ट कुठले वापरत आहात, पॅन्ट तुमची फॉर्मल आहे का, तुम्ही शूज घातले आहेत का. सो ह्या सगळ्या गोष्टी ग्रूमिंगमध्ये येतात. मंडळी, खरं तर हा प्रश्न जो होता आमच्या महिला वर्गाने खास करून ऐकला असेल आणि त्यामुळे ग्रूमिंग या शब्दाचा अर्थ आपण जे काही छान राहतो त्याला ग्रूमिंग म्हणतात हेही कदाचित तुम्हाला लक्षात आलं असेल. परत एकदा थोडंसं म्हणजे मुलाखतीला सामोरं जाताना आपण कोणती तयारी केली पाहिजे यासाठी काय टिप्स? इंटरव्ह्यूजसाठी इंटरव्ह्यूजसाठी मला असं वाटतं प्रिपरेशन खूप गरजेचं आहे. जर मला माहिती आहे माझा उद्या इंटरव्ह्यू आहे तर 2-3 दिवसापूर्वीपासून तयारी करायची आपल्याला. सगळ्यात पहिली तयारी म्हणजे काय तर कुठल्या कंपनीसाठी तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जात आहात त्याची माहिती करून घेणे. अच्छा. कंपनीचे सीईओ कोण आहेत, मॅनेजिंग डिरेक्टर कोण आहेत, किंवा ही कंपनी कधी सुरू झाली, ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. आता प्रिपरेशन मी का सांगते, कारण परत कॉन्फिडन्स, जेव्हा आपण प्रिपेअर्ड किंवा तयारी झालेली असते तेव्हा आपला आत्मविश्वास अत्युच्च लेवलवर असतो. दुसरी गोष्ट ग्रूमिंग. तुम्ही कुठले कपडे घालून जात आहात इंटरव्ह्यूला. जनरली स्पीकिंग पुरुषांनी व्हाईट किंवा फिक्कट कलरचा शर्ट घालावा, डार्क कलरची ट्राउझर घालावी, शूज घालावं. स्त्रियांनी वेस्टर्न फॉर्मल घातलं किंवा साडी घातली किंवा सलवार सूट घातला तरी चालेल, पण तो फॉर्मल दिसणारा असावा, थोडा मेकअप असावा, फिक्कट रंगाची लिपस्टिक आणि थोडं काजळ असावं, आणि तो अगदी लाईट असावा. केस बरोबर बांधल्या गेले पाहिजे, चांगले बांधलेले असावेत. प्रश्नांची तयारी. कॅन यू टेल मी अबाउट युअर सेल्फ. तुम्ही मला तुमच्याबद्दल सांगा, याची तयारी असावी. आता ह्यात तुम्ही काय काय इन्क्लूड करावं, तुमचं एज्युकेशन म्हणजे अकॅडमिक्स, तुम्ही काय शिकला आहात, तुमच्याकडे कुठल्या टेक्निकल स्किल्स आहेत, अदर स्किल्स म्हणजे तुमची स्ट्रेंथ काय आहे, जसं तुम्ही खूप चांगले डिसिजन वेळेवर घेता किंवा तुमचं कम्युनिकेशन चांगलं आहे, ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजे. किंवा तुमच्या हॉबीज काय आहे. हॉबीजपेक्षा मी तुम्हाला सांगेन, ह्याला हॉबीजना प्रोफेशनल लेवलवर आपण इंटरेस्ट्स म्हणतो. त्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही तुमचा इंटरेस्ट सांगा. पण तुम्ही जर इंटरेस्ट सांगितला, आय लाईक टू प्ले ऑन मोबाईल फोन, मला मोबाईलवर गेम खेळणे आवडतं, मला डान्स करायला आवडतं, त्याचा त्या कंपनीला काहीच उपयोग. एक्झॅक्टली. मग इंटरेस्ट आपल्याला असे सांगायचे आहेत ज्यावरून तुमचं व्यक्तिमत्व त्यांना कळतं आहे. मला क्रिकेट खेळायला आणि बघायला आवडतं, किंवा मला सिंगिंगमध्ये इंटरेस्ट आहे, मी बुक्स वाचतो, किंवा मी ट्रेकिंगला जातो, मला स्वतःच्या हेल्थवर लक्ष ठेवायला किंवा एक्सरसाइज करायला आवडतं. अशा गोष्टी जर तुम्ही सांगितल्या तर तुमचं व्यक्तिमत्व त्यातून कळतं. सो ही इंटरव्ह्यूची तयारी झाली. आणि शेवटी सगळ्यात कामी जे येणार आहे तो तुमचा कॉन्फिडन्स आहे. तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमचं कम्युनिकेशन तुमच्या कामी येणार आहे. आणि इंटरव्ह्यूसाठी सगळ्यात मोठी गोष्ट ज्याची तयारी तुम्हाला करायची आहे ते म्हणजे हँडलिंग प्रेशर सिच्युएशनमध्ये काम करता हे आलंच पाहिजे. मला जाता जाता वरद मॅडम तुमच्याकडून अगदी 2 छोट्याशा प्रश्नांची उत्तरं अशी हवी आहेत. बरं. ऍप्रिसिएशन. असं नेहमी म्हटलं जातं की मी खूप करतो पण मला काही ऍप्रिसिएशनच नाही, मला कोणी म्हणतच नाही की तू काही चांगलं केलेलं आहे. काय असतं ऍप्रिसिएशन म्हणजे? ऍप्रिसिएशन इन शॉर्ट वर्ड्स म्हणजे कौतुक करणे. आणि जे कोणालाही आवडतं. कोणालाही, कुठल्याही वयात, खरंच आहे, लहान मुलं असो किंवा 70+ वृद्ध असो, चांगल्या कामाबद्दल, चांगलं दिसण्याबद्दल कुठले. आणि माझ्या मते ते व्हायलाच हवं. पण मला असं वाटतं की आपण खूप कंजूसी करतो ॲप्रिशिएट करण्यात. बरेचदा मनातल्या मनात वाटतं की आपल्या कलिगला हे म्हणावं, अरे यार तू किती चांगलं बोलतोस, तू किती चांगलं प्रेझेंटेशन देतोस, तुझे रिपोर्ट्स किती चांगले असतात, किंवा तू असं काय करतो की तुझे कामं असे चांगले होतात. पण आपला इगो म्हणा किंवा काहीतरी मध्ये येतं जिथे आपल्याला असं वाटतं की ह्याला जर मी चांगलं बोललो तर ये चने के झाड पे चढ जाएगा,
किंवा याला चांगलं म्हटलं तर मी कुठेतरी कमी आहे. खरं, इसको बडा कह दिया तो मैं छोटा हो. एक्झॅक्टली. सो ॲप्रिसिएशन ही अशी गोष्ट आहे ना ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक किंवा पॉझिटिव्ह फीडबॅक पण म्हणू शकतो. आणि हे जीवनात सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. त्यामुळे उत्स्फूर्त ॲप्रिशिएट करा. जे आवडलंय ते बोला ना. आणि जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा ना. काय हरकत नाही. म्हणजे पैसे खर्च होत नाहीत त्यांनी. बिलकुल. एखाद्या बॉसनी आपल्या एम्प्लॉईला ॲप्रिशिएट केलं पाहिजे. एका सासूनी आपल्या सुनेला ॲप्रिशिएट केलं पाहिजे. खरं खरं. पालकांनी मुलांना ॲप्रिशिएट केलं पाहिजे. त्यातून जे इमोशनल बूस्ट मिळतं ना, त्यातून जो कॉन्फिडन्स मिळतो. आणि मी हे पण म्हणेन की त्यांनी रिलेशन्स स्ट्रेंगदन होतात. म्हणजे नाते स्ट्रॉंग होतात. आणि त्या व्यक्तीबद्दल एखादी तुमच्या मनामध्ये अढी असेल तर ती पण निघून जायचं काम होऊ शकतं. नक्कीच. म्हणजे हा एक परत तुमच्या व्यक्तिमत्वातला हा एक बदल फार छान होतो. छोट्या छोट्या गोष्टींचा अप्रिशिएशन. अगदी जाता जाता मला वरद मॅडम सॉफ्ट स्किल या विषयाकडे तरुणांनी कसं बघावं, जेनझी ज्याचा आपण उल्लेख करतो आहोत. करेक्ट. तर कसं बघावं तरुणांनी या विषयाकडे, काय टिप्स देत आहेत? सो आपण जसं मी आधीच सांगितलेलं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट सॉफ्ट स्किल्स बेटर करण्यात जी आहे ती आहे सेल्फ लव्ह. तरुणांनी सेल्फ लव्ह किंवा स्वतःवर प्रेम करणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट पेशन्स ठेवणे आणि लिसनिंग स्किल्स म्हणजे समोरच्याचं ऐकून घेणे. नेक्स्ट आहे अकाउंटेबिलिटी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. कामाची रिस्पॉन्सिबिलिटी घेणे. काही चुकलं आहे तरी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणे. नेक्स्ट आहे इंटरपर्सनल कम्युनिकेशन म्हणजे दुसऱ्यांशी संवाद साधून एम्पथी म्हणजे दुसऱ्यांना समजून घेऊन पुढे चालणे, एकत्रितपणे काम करणे, टीमवर्क. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. ह्या टिप्स मी देऊ इच्छिते. या सगळ्या गोष्टी जर आपण हळूहळू स्वतःत इनकॉर्पोरेट केल्यात तर आपण यशाच्या दूर नाही. आणि मला असं वाटतं की फक्त तरुणांनीच कशाला, तुम्ही ज्या आता टिप्स दिल्या त्या Absolutely. सगळ्या वयोगटातल्या लोकांकरता, तुम्ही स्त्री असा, तुम्ही पुरुष असा, तुम्ही कुठल्याही वयोगटातले असा, तर या टिप्स खरोखर मनापासून ज्या वरद मॅडमने दिल्या त्या जर तुम्ही घेतल्या तर मग व्यक्तिमत्व विकास कशाला म्हणतात हे तुमचंच तुम्ही एकदा आरशात बघून घ्या की आपण काय होतो आणि आता काय दिसतो आहोत. तर वरद मॅडम तुम्ही आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि खूप छान माहिती, एका वेगळ्या विषयावर आज आपण चर्चा केली आणि नवीन विषय लोकांसमोर त्याचा उलगडा झालेला आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अमरावती आकाशवाणी आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. श्रोतेहो, आत्ताच आपण विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात सॉफ्ट स्किलमधून व्यक्तिमत्व विकास या विषयावर वरद तुळजापूरकर हेडा यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं अवंती मोरे यांनी. तांत्रिक सहाय्य सुनील डफडे आणि गजानन भुसकुडे यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.